थर्ड प्राइज तलोली गांव, बिस्मिल्ला मोटर्स रिजवान फकी ORS जूस स्पॉन्सर। उसी के साथ साथ हम आभारी हैं महेश सुदाम राउत सिटी क्रिकेट फोर्थ प्राइज, सुजित नामदेव पाटिल NK स्पोर्ट्स अटकोली जिनकी तरफ से BCA ग्रामीण सेकेंड प्राइज स्पॉन्सर है, सिद्धि इवेंट्स और शेरू कैटरर्स। हम आप सभी के आभारी हैं। तो दोस्तों इस वक्त हमारे साथ प्रेजेंटेशन सेरेमनी में जुड़ चुके हैं नूरुल्लाह शेख जो कि ओनर है नवाब स्पोर्ट्स के, शाहिद अंसारी मैगी 11 के करता धरता जो मांगीलाल पालीवाल जी के साथ कंधे से कंधा मिलाकर मैगी 11 रन कर रहे हैं, मकसूद भाई हमारे साथ है, साजिद शेख साहब हमारे साथ उपस्थित है और शादाब कोटकर SK स्पोर्ट्स महापोली के टेनिस क्रिकेट के बहुत बड़े होलसेलर आज हमारे बीच उपस्थित है बतौर गेस्ट। और आइए हम शुरू करने जा रहे हैं इस वक्त इनामों की शुरुआत। याया खोद साहब हमारे बीच उपस्थित हैं, उनका भी स्वागत है। तो पहला इनाम है सुपर 4 और इसको स्पॉन्सर किया है जावेद दलवी और असफर बोलिंसकर AA भारत गैस ने। ये इनाम आइए देखते हैं कौन से ऐसे खिलाड़ी को मिलता है। सुपर 4 ऑफ द मैच गोज टू मुकेश फ्रॉम जय हनुमान टेंबोली संघ। जोरदार टाळ्या उद्या मुकेशसाठी। मुकेश ज्याच्या बल्ल्यामधून 2 शानदार चौकार आलेले आहेत। मुकेश जय हनुमान टेंबोली टीम के मुकेश को ये अवार्ड दिया जा रहा है और मैं शादाब कोटकर साहब से गुजारिश करूंगा जावेद दलवी और असफर बोलिंसकर AA भारत गैस का ये तोहफा आपको सुपर 4 बैट्समैन को देना है। मुकेश, अभिनंदन मुकेश। आइए अब सुपर 6 की तरफ रुख करते हैं। हम आभारी हैं रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स जनाब तारिक रईस साहब जिन्होंने रिस्ट वॉच कलाई की एक खूबसूरत घड़ी को प्रायोजित किया है। और जानते हैं रेशमा से कौन है सुपर 6। सुपर 6 ऑफ द मैच गोज टू हरेश। जोरदार टाळ्या उद्या जय हनुमान टेंबोली संघ। हरेश ज्यांच्या बल्ल्यातून आलेला आहे एक शानदार बाली ट्रॉफी षटकार। जी हाँ हरेश, अभिनंदन तुझं। शाहिद अन्सारी साहेब यांच्या शुभ हस्ते तुला हे पारितोषिक दिलं जाते। रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं तारिक रईस साहेबने पुरस्कृत केलं आहे, धन्यवाद। आता सामनावीर पारितोषिककडे आपण वळणार आहोत। मॅन ऑफ द मॅच गोज टू ज्यांनी 1 ओव्हरमध्ये 5 रन आणि 2 विकेट्स काढलेले आहेत असे। नाव घ्यायची गरज आहे का? प्रमोद। जोरदार टाळ्या उद्या, क्या बात है। जय हनुमान टेंबोली संघ। तर प्रमोदकडे बघितलं की अनिल कुंबळेची आठवण होते आणि मी आता विनंती करणार आहे याया खोत साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते जावेद दलवी आणि असफर बोलिंसकर यांनी पुरस्कृत केलेलं हे बक्षीस देत आहेत। तदनंतर SK स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर साहेब यांच्या शुभ हस्ते अजून एक बक्षीस जावेद दलवी आणि असफर बोलिंसकर यांनी पुरस्कृत केलेलं अजून एक बक्षीस मकसूद भाई देत आहेत। मैगी 11 चे शाहिद अंसारी साहेब यांच्याकडून ताजा किचनचा हा डिस्काउंट वाउचर। नूरुल्लाह शेख साहेब कडून जॉली डिझायनरचं हे डिस्काउंट वाउचर। तदनंतर याया खोत यांच्याकडून D साकरियाची एक डिझायनर बॅग। SK स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर जे टेनिस क्रिकेटचे होलसेलर आहेत त्यांनी स्पॉन्सर केलेली ही रेड अँड व्हाईट बाली ट्रॉफीची कस्टमाइज्ड कॅप। अंजूर गावाची A1 जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेली ही फळाची टोपली। त्यानंतर नूरुल्लाह शेख आणि शाहिद अन्सारी यांच्याकडून ॲक्रिलिक आर्ट 2 चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली ही मार्बलची ट्रॉफी। खूप खूप धन्यवाद शादाबभाई, यायाभाई, मकसूदभाई, अन्सारी साहब आणि नूरुल्लाह शेख साहेब। पुन्हा एकदा सगळ्या आमच्या मान्यवरांना मनापासून आभार। प्रमोद दादा काय सांगायचंय, आज हनुमान पावलाय का शनिवारचा? नक्कीच पावलाय। बाली ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द मॅच घेताना किती अभिमान वाटतो? खूप छान वाटतं, एकदम फर्स्ट टाइम खेळतो बाली ट्रॉफी, त्यामुळे फर्स्ट टाइमला फर्स्ट मॅन ऑफ द मॅच भेटल्याबद्दल एकदम चांगलं वाटतं। टेंबोली संघ
सुरुवात चांगली केली आहे, परंतु तुम्हाला अजून वाटते की एखादा असा डिपार्टमेंट आहे, विभाग आहे, जिथे तुम्हाला अजून थोडी मेहनत करावी लागणार जर स्पर्धेमध्ये पुढे जायचं असेल तर? नक्कीच फिल्डिंगमध्ये थोडीशी मेहनत करायला लागणार आहे. तर आज आणि आता जो तुमचा दुसरा सामना आहे त्यामध्ये थोडासा वेळ आहे, तर त्या वेळेमध्ये तुम्ही कसं काय तयारी करणार? प्रॅक्टिस त्याला चांगली करायला पाहिजे. सर्वांना सांगणार प्रॅक्टिस ग्राउंडवर या, प्रॅक्टिस करा. 2 टाईम प्रॅक्टिस करायला लागणार. थँक्यू. तर प्रमोदजी यांनी सांगितलं आहे की आपण प्रॅक्टिस करू आणि स्वतः परफेक्ट करू. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स यू मोर परफेक्ट. तर खूप खूप धन्यवाद. आणि आता चला पटकन वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. एस पी दापोडे विरुद्ध नवाब स्पोर्ट्स या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एस पी दापोडे संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत आणि धावपळकर धावा झळकलेल्या ते 19. माझ्या समोर जॉईन होतात स्वीट वाईस नबील दिवकर सर. आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स में. थैंक यू सुभाष धुमाल सर. इस वक्त मैच बहुत अच्छा चल रहा है. यायला मात्र केवळ चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, लेटकट अंदाज या फटक्यामागे. एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज आणि एका धावेने एस पी दापोडे संघाची धावसंख्या घडून झाले ते 20 धावा.
अच्छी शुरुआत तो नहीं कह सकते हम, क्योंकि दो इम्पॉर्टंट विकेटें गंवाई है एसपी दापोडे ने. अगदी बरोबर. अतिश भांबरे हाही पॅव्हलियनमध्ये परतले. यावेळी मात्र अप्रतिम फटका प्रितेश पाटील याच्या बॅटमधून स्विच हिट अँड स्वीट हिट सीमापार चौकार. बहुत खूबसूरत स्ट्रोक प्रीतेश पाटिल के बल्ले से निकलता हुआ स्विच हिट किया था, और ये बल्लेबाज जाने जाते हैं ऐसे शॉटों के लिए. अगदी बरोबर. आपण पाहतोय धावसंख्या 4 ने वाढते. आपण पाहूया रिप्ले मध्ये अप्रतिम फटका लॉर फुलटच केला होता आणि पलटी शॉट स्विच हिटचा फटका प्रितेश पाटील याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउंड चेंडू सीमापार चौकार. हुसेन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पार एंड करून नवलताना सामनाकडील फलंदाज प्रितेश पाटील मॅन फ्रॉम दापोडे. यावेळी बॅकफुट ढकलला होता फलंदाजाला. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळला होता. अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतो. या चेंडूवर वापसी केलेले गोलंदाज हसनैन ने. बहुत बढ़िया वापसी, और वैसे भी इस विकेट पर जब गेंदें गुडलेन पर पड़ती है तो बहुत शरारत कर रही है. हम पहले ही दिन से देख रहे हैं सुभाष धुमाल. अगदी बरोबर. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर कधी खाली राहतोय, कधी उचलतोय, कधी आतल्या अंगाने वलतोय, तर कधी बाहेरच्या अंगाने वलतोय. हे चित्र अगदी पहिल्याच दिवसापासून पाहायला मिळालेलं आहे. यावेळी बचात्मक पद्धतीने हा चेंडू खेळून काढलेला आहे. विकेट टू विकेट चेंडू हाताळला होता. छोट्या बॅकलिफ्टचा वापर करून स्वतःचा बचाव केलेला आहे फलंदाजाने. तर 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 24 धावा. टफ फाइट चलता हुआ 2 ओवरों की समाप्ति 24 रन 12 के एवरेज से रन बनाए हैं. लेकिन दो जो इम्पोर्टेंट विकेटें खोई है वहाँ कहीं ना कहीं थोड़े से निराश रहेंगे एसपी दापोडे. बहुत सस्ते में 2 विकेट हासिल किया. हालांकि एक रन आउट हुआ है जो सुफियान शेख ने थ्रो किया था. वाह भाई वाह, बहुत बढ़िया. नक्कीच आतिश भांबरे एक मोठा विकेट यंदाच्या कामाचा विचार केला तर आतापर्यंत 11 अर्धशतके झळकावले गेलेले आहेत आणि पहिलं अर्धशतक जो झळकावण्याचा विक्रम आहे तो आतिश भांबरेच्या नावे आहे, ज्याने स्वर्गीय विनोददादा पाटील वडगर चषकामध्ये हा कारनामा केला होता. आणि तोच फलंदाज मात्र बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परत. 2 अर्धशतके यंदाच्या अंगामध्ये आतिश भांबरेच्या नावे आहेत. अब गेंदबाजी के लिए बुलाया गया माजिद शेख को. माजिद शेख को बुलाया गया गेंदबाजी के लिए. गेंदबाजी करेंगे वीआईपी एंड से. सामना करेंगे आतिश भांबरे, इन फॉर्म बल्लेबाज. सामना करेंगे माजिद शेख का. माजिद वीआईपी एंड से मुड़ते हुए पटकी हुई गेंद ऑफ स्टंप से ज्यादा बाहर, वाइड घोषित किया अंपायर ने. स्कोर में 1 रन से इजाफा होगा. बढ़ता हुआ स्कोर 25 रनों पर पहुंचा है. 2 विकेटों के नुकसान पर टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है एसपी दापोडे. आप देख रहे हैं बाली ट्रॉफी 2021. नक्कीच आपटलेला चेंडू होता आणि चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेर निघाला होता. इस मर्तबा हल्की सी अपील की है. मोड़ना चाहते थे गेंद को ऑन साइड पर. गेंद चली गई कवर पॉइंट पर. 1 रन पूरा किया. लेग बाइस का इशारा अंपायर का. 1 से ज्यादा कुछ भी नहीं. 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 26 रनों पर पहुंचा है. सुफियान शेख ने जो थ्रो किया था तारीफ काबिल. क्या बढ़िया थ्रो रहा था उनका, सीधा निशाना विकेटों पर. नक्कीच अप्रतिम थ्रो त्याचा पाहायला मिळाला होता. नाही त्याच्या थ्रोवर फलंदाज धावबाद झाला होता. फिर एक बार अच्छी गेंद थी माजिद शेख की. गेंद को मोड़ दिया ऑन साइड पर. खराब फील्डिंग जिसकी उम्मीद नहीं थी. 3 रन एक्स्ट्रा के रूप में दिए वहां पर फील्डर ने. गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. इस चौके की मदद से स्कोर 30 रनों पर पहुंचा है. प्रितेश पाटिल सामना करेंगे माजिद शेख का. इस मर्तबा सीधे बल्ले से उड़ा दिया गेंद को.
कामरान पटेल गेंद के नीचे और अच्छा कैच। प्रितेश पाटिल को वापस जाना होगा। माजिद शेख को मिलने वाली पहली सफलता। अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। कामरान याने जीवाचं रान केलं होतं आणि अतिशय सुरेख झेल पकडलेला आहे। फलंदाज होते फेल। तीसरा झटका लगता हुआ इस वक्त एसपी दापोड़े को। सुभाष जुमाल, अब तक अगर हम देखें तो हम कह सकते हैं कि आज नवाब स्पोर्ट्स की गेंदबाजी में थोड़ा सा बदलाव नजर आ रहा है। जिस तरीके से पिछली मैच में उनकी गेंदबाजी बहुत वर्स्ट रही थी। अगदी बरोबर। नवाब का सही जॉब असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ज्याप्रमाणे फलंदाजी स्वीकारलेली आहे, नाणेफेक जिंकून प्रथम आपण पाहतोय एसपी दापोडे या संघाने। सो आता सध्या मी उभी आहे फरहान पटेल प्लेयर्स डगआउट मध्ये आणि ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ? अभी वो तो पता नहीं कैसा हुआ। तो मोठा षटकार मारण्याचा प्रयत्न होता पण त्याच्यामध्ये तू फसलास। काय सांगायचे तुझे जे प्लेयर्स दोघं खेळतायत त्यांना? त्यांना काय नाही खेळ सांगायचं, फक्त नॅचरल गेम खेळून टीमचे रन वाढवायचं। ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स। थैंक यू मिस मयकर। बढ़िया गेंद माजिद शेख की फिर एक बार बांधे रखा है माजिद शेख ने बल्लेबाजों को। स्कोर रुका हुआ 30 रनों पर। पंकज भोईरा है नए बल्लेबाज। आतिश भामरे फिर एक बार सामना करने के लिए तैयार माजिद शेख का। इस मर्तबा गेंद को खेल दिया, सफाई से नहीं खेल पाए मिड विकेट की दिशा में। शॉर्टम पुल किया है, सुस्ती बड़ी फील्डिंग, दूर से खिलाड़ी आए थे, दूसरा रन पूरा किया है। अपील हो रही वहां पर। सुफियान शेख भी है। इन 2 रनों से स्कोर 32 रनों पर पहुंचा है, 3 विकेटों के नुकसान पर। सॉरी, आतिश माली बाद 2 खेळामध्ये परतला होता। आम्ही चुकीचा उल्लेख केला होता। आतिश भांबरे अजून खेळपट्टीवर आहे। आपण पाहतोय प्रितेश पाटील बाद झालेला आहे। माजिद शेख आतिश भामरे के लिए। इस मर्तबा ज्यादा बाहर किया, वाइड घोषित किया अंपायर ने। स्कोर में 1 रन से इजाफा होगा। फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र इथे जास्त दूर ठेवला जातो चेंडू आणि परिणामस्वरूप अवांतर धावेमध्ये भर। 33 रनों पर पहुंचा है स्कोर। माजिद मुड़ते हुए। इस मर्तबा लंबा स्ट्रोक, गेंद हवा में और कैच छूटा है बाजिल शेख के हाथों से। ये तो आउटफील्ड के बहुत अच्छे खिलाड़ी है, लेकिन ये गलती अब बहुत महंगी पड़ सकती है सुभाष जुमाल, क्योंकि कैच भी किसका छूटा है? इनफॉर्म बल्लेबाज आतिश भामरे का छूटा है। अगदी बरोबर आहे, कारण यंदाच्या अंगाचा विचार केला तर भन्नाट फॉर्म मध्ये आतिश भामरे। ग्रामीण पूलमध्ये जर विचार केला तर ग्रामीण पूलमध्ये या फलंदाजांना नावे 2 अर्धशतके आहेत आणि सिटी पूलमध्ये या फलंदाजांना नावे 2 अर्धशतके आहेत। एकंदरीत 4 अर्धशतके यंदाच्या अंगामध्ये आतिश भामरे याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। आणि त्या फलंदाजाला जीवदान देणं कुठेतरी मार्ग ठरेल। जो जाल बिछाया था माजिद शेख ने, मैं समझता हूं उसमें फंस भी गए थे आतिश भामरे, लेकिन फील्डरों ने साथ नहीं दिया। बहरहाल 3 ओवरों की समाप्ति। स्कोर इस वक्त 34 रन, 3 विकेटों के नुकसान पर एसपी दापोड़े। क्या कुछ होगा अगली 3 ओवरों में? आइए सुनते आगे की कहानी। किंग ऑफ कमेंट्री सिद्दीक बाबे सर और उनका साथ निभाएंगे आईपीएल की मधुर आवाज कुणाल दाते सर। बहुत शुक्रिया नबील दिवकर एंड धन्यवाद शुभा धुमाल। दोस्तों लौट चलते हैं भारत के सुपर से ऊपर शो की अद्भुत दुनिया में। इस वक्त कमेंट्री बॉक्स में मेरे साथ आईपीएल की मखमली आवाज़ कुणाल दाते जुड़ चुके हैं। कुणाल, अगर 3 ओवर की समाप्ति के बाद देखें तो रात के मैच का अगर कंसर्न, क्योंकि रजनी क्रिकेट हो रहा है, 34 रन है और 3 विकेट। आई थिंक व्हेरी गुड टोटल मेड बाय एसपी दापोडे। चांगली धावसंख्या तर उभारली आहे, परंतु खऱ्या अर्थाने जर तुम्ही विकेटचा कॉलम पाहिला त्याच्यावर जर नजर टाकली तर तिथे 3 विकेट गेलेत।
म्हणजे विरोधी टीम्सच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ती देखील चांगली गोष्ट आहे की विकेट त्यांनी घेतल्यात 3. हसनैन इस मरतबा खींच के मारा है, पुल शॉट है और देखना है अंपायर का क्या निर्णय आता है। मस्तक पे दस्तक, 6 रन। खींच के मारा हुआ स्ट्रोक था, हालांकि ज़्यादा शॉर्ट ऑफ लाइन गेंद तो नहीं थी। देखिए आतिश बामड़े जो टीम के कैप्टन है, ये देखिए किस तरह से खींच के मारा हुआ स्ट्रोक था। इस सीज़न में जो 11 अर्धशतक लगे उसमें 2 अर्धशतक आतिश बामड़े ने बनाए और 2 अर्धशतक किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख ने बनाए। इससे साबित होता है कि इस सीज़न में आतिश बामड़े बहुत ज़्यादा अपने बल्ले से फॉर्म में चल रहे। चांगल्या टचमध्ये. आणि मग अशी आपण त्याला विचारलं की टॉस जिंकल्यानंतर तुम्ही निर्णय काय घेतले, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही बॅटिंगच करणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने जो कॉन्फिडन्स त्याच्या सांगण्यामध्ये होता तो त्याच्या बॅटिंगमध्ये दिसतोय. चांगली बॅटिंग करत असताना आतिश भांबरे आपल्या टीमसाठी 40 रन 3 विकेट गमावल्यानंतर. अगली 2 टीमों को टॉस के लिए टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। गिरामीन से मुकाबला है जॉली कामतगर और कृष्णा स्टोन कारीवली, अनदर बिग मैच। उसके बाद सिटी क्रिकेट में चौथा हिरवा मानकोली और सोना देवी टेमगर। आखिर के जो 2 मैच है गिरामीन से एकता सारंगा और स्वामी समर सोनाले, और आखिर में गुड बॉय केवनी दिवे और सौराज्य कशेली के बीच में। ये आज के मैचेस की रूपरेखा। बहुत खूबसूरत शॉट खींच के मारा था आतिश बामड़े ने। आतिश इस वक्त 10 पे बल्लेबाजी कर रहे हैं। नॉन स्ट्राइक पर पंकज भुईर हैं, मैन फ्रॉम गुरसई। ये भी ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए काफ़ी जाने जाते हैं। हसनैन स्विच हिट की कोशिश, बिट बैट्समैन 20 विकेट कीपर, हाँ ना चलती भी रन के लिए अपना कंट्रोल खो बैठे थे। शॉट खेलने में कोई रन नहीं। आतिश बामड़े सामना करे हसनैन का। इस मरतबा खड़े खड़े आसमान में खेला है, जरा नीचे, बढ़िया कैच और आउट हो गए आतिश बामड़े। बड़ी विकेट, खूप मोठी विकेट आतिश भांबरेची. कारण आतिश भांबरे ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता, मोठ्या स्ट्रोकसाठी तो जात होता आणि खऱ्या अर्थाने मागच्या बॉलवर त्याने रन घेतली नाही आणि अपेक्षित होतं की आता एक मोठा फटका येईल, परंतु ते टॉप एज आणि खूप चांगला झेल, जजमेंट दर्जेदार होतं. विकेट कीपरचं शेवटपर्यंत नजर ठेवली आणि झेल फिनिश केला. 4था धक्का बसला या 4थ्या ओव्हरमध्ये 40 ला 4. एसपी दापोटे के कैप्टन जिन्होंने 8 गेंदों का सामना किया, 10 रन बनाए। अब धीरे धीरे फरहान पटेल डगआउट की तरफ बढ़ते हुए और साइड लाइन पे जुड़ने जा रहे हैं को एंकर रेशमा महेकर से। गुड इव्हनिंग सगळ्यांना. सध्या मी उभी आहे फरहान पटेल प्लेयर्स डगआउट मध्ये आणि सध्या माझ्यासोबत जे आहेत, जे आत्ताच नुकतेच आउट झालेले आहेत, टीमचे कॅप्टन आतिश. कुठे चूक झाली? बॉलला नीट बॅटला नीट बॉल लागला नाही की कुठे काय चूक झाली? बॉलच्या बॅटला एज लागली माझी. काय वाटतंय किती स्कोर पर्यंत करणार आहात तुम्ही? 60 पर्यंत जायचा प्रयत्न. नक्की ते दोन्ही बॅट्समॅन खेळत आहेत, त्यांना काय सांगू इच्छिता? ते नक्की चांगले खेळतील. नक्कीच. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. इट्स ऑल राइट रेशमा एंड थैंक यू। इस बीच अगेन भूल भुलैया टिप्पा खाने के बाद बाहर निकली। हमारे बीच दिनेश चौधरी जी आए, आपका हार्दिक स्वागत है बाली ट्रॉफी 2021 में। हसनैनची खरोखर कौतुक करायला पाहिजे, अशी बॉलिंग केली हसनैनने या ओव्हरच्या दरम्यान आणि खूप चांगलं कमबॅक. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर 3 डॉट. हसनैन के अगेन इस मरतबा ऊपरी सिरा शॉर्ट थर्डमैन पे सुफियान शेख के पास पहले बाउंस पे गई। देखिए हसनैन गेंदों में लगातार वेरिएशन ला रहे। ये गेंद उन्होंने आगे रखी थी और बैट्समैन उनकी जो स्पिन है उसको भांप नहीं पाते। नए बैट्समैन चिराग माली, वन ऑफ द ग्रेट इन फॉर्म ऑलराउंडर दोनों फॉर्मेट के, चाहे ग्रामीण हो चाहे सिटी हो। मैन ऑफ द सीरीज रहे थे करसन फ्लोरे के फ्री एंट्री टूर्नामेंट जॉय कुमार ट्रॉफी में। हसनैन
लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स गेंदबाजी कर रहे हैं चिराग माली के लिए। ओ बढ़िया गेंद, हवाई शॉट, आंखें मूंद कर शॉट खेला था। देखना है कि अंपायर का अभी तक कोई इशारा नहीं, कैच छूटा है, ये महंगा पड़ सकता है जो कैच जरार मुल्ला ने छोड़ा है। अगदी कठीण जाईल ही झेल जी सुटली आहे विकेट कीपरच्या माध्यमातून। ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर, कारण अंपायरने कुठलाच निर्णय दिला नाही, त्यामुळे कदाचित इनसाइड एज आणि कठीण असतात हे झेल, कारण थोडंसं ब्लाइंड स्पॉट निर्माण होतो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनचा असतो आणि अशा परिस्थितीमध्ये या कॅचेस पकडणं थोडंसं कठीण जातं आणि तेच झालं। जीवदान मिळते बॅट्समन चिरागला 42ला 4 विकेट 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर। 4 ओवर की समाप्ति आई है, फिर से देखते हैं जिस तरह से अंपायर ने उस पर बैटिंग पावर प्ले लिया गया है। ऑन फील्ड अंपायर इशारा करते हुए 42 रन 4 विकेटों के नुकसान पे। देखिए अब बैटिंग पावर प्ले लिया है और दोनों ये जो बैट्समैन हैं ये ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए काफ़ी जाने जाते हैं। हालांकि इस सीज़न का यस टोटल का जो रिकॉर्ड था वो टूट गया है और मैगी 11 ने पायनियर और एसपी दापोटे के 109 के रिकॉर्ड को उबूर करके 110 रन बाली ट्रॉफी में बना लिए। कई रिकॉर्ड टूटे, कस्तूबा जो महंगा ओवर 37 रन दिए थे, यहाँ पर जुबैर ने 44 रन दिए। 42 रन 4 विकेटों के नुकसान पर अगली 2 टीमों को 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स से जुड़ जाना है और मुकाबला है ग्रामीण का जॉली स्पोर्ट कामतगर और कृष्णाई स्टोन कारीवली। खेल की शुरुआत होती हुई वीआईपी एंड से गेंदबाजी के लिए माजी शेख को लगाया गया है। सामना करेंगे चिराग माली, बिग बट ऑफ रानाल। देखिए जब बिग बट की बात आती है तो हर एक के जहन में जुएल गार्नर आते हैं। जुएल गार्नर आते हैं। एक ज़माना था जब काली आंधी के पास मानो तेज़ गेंदबाजी का तोपखाना था, पेस बैटरी, कॉलिन क्राफ्ट, साथ ही साथ एंडी रॉबर्ट्स, माल्कम मार्शल, माइकल होल्डिंग, वन ऑफ द ग्रेट बॉलर। माजिद की गेंद, इस मरतबा बॉलर बैक ड्राइव, कोई रन नहीं, विकेटों में रखा था, जगह नहीं दी थी स्ट्रोक लगाने की। या नावांचा तुम्ही उल्लेख केला आणि या नावांच्या समोर तेज हा शब्द जोडणं गरजेचं आहे, कारण काय बॉलिंग करायचे, भन्नाट वेगाने बॉलिंग करायचे आणि विरोधी टीमला अक्षरशः नेस्तनाबूत करणारी बॉलिंग त्यांच्याकडे होती आणि त्याचमुळे त्यांनी अधिराज्य गाजवलं अनेक वर्ष क्रिकेटच्या जगतावर। बिल्कुल 1983 में उनका राज थोड़ा कम हो गया। इस मरतबा रॉन्ग वन थी जो बाएं हाथ के बैट्समैन गेंदबाज की वाइड घोषित की, अंपायर ने रॉन्ग वन बाहर निकाला था गेंद को। 1 रन से एसपी दापोटे का स्कोर इस वक्त 43 रनों पे पहुंचा है। 43 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट। माजी शेख बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, बहुत ही करारा ड्राइव, आउटफील्ड में थोड़ा स्लॉपी वर्क हुआ और जहां 1 रन था वहां 2 रन बना लिए चिराग माली ने। 45 पे पहुंचा स्कोर। क्या बात है कुणाल कि पहले 3 ओवर में रन बनते हर टीम के और बाद में जो लूटमार के ओवर रहते हैं उसमें रन नहीं बनते हैं। आज ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं। पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या, त्यानंतर बॉलिंग करणारी टीम कमबॅक करताना दिसते। याही मॅचमध्ये तेच झालंय। डेड बॉल का इशारा अंपायर शानू कुरैशी का। स्कोर है 45 रन, विकेटें गिरी है 4। गेंदबाजी कर रहे हैं माजी शेख, चिराग माली को। इस मरतबा खींच के मारने की कोशिश, फिर मिस टाइम किया, 1 रन बना, दूसरे की कॉल है और यहां पर बैट्समैन आउट। हेजिटेशन दोनों बल्लेबाजों के बीच में, बढ़िया थ्रो आया था और माजी शेख ने पलक झपकते ही बेल्स गिरा दी। बड़ी विकेट।
कम्युनिकेशन की कमी, कोऑर्डिनेशन की कमी, यस नो और वेट का मिश्रण नहीं जो, और कहा जाता है कि जब सामने गेंद हो, रन आउट हुए मिस कम्युनिकेशन की वजह से, मिस कोऑर्डिनेशन की वजह से, और आउट होने से पहले केवल 4 रन बनाए बिग बट ऑफ रानाल साइड लाइन पे जुड़ते हुए रेशमा मैकर से। चिराग, चुकी झाली की समोरच्याने दगा दिला? चुकी तर माझीच झाली, कॉलकडे लक्ष नव्हता माझा. अच्छा, काय वाटतंय किती रन्स पर्यंत मजल मारणार आहे टीम? 55 प्लस मारले तरी भरपूर होतील. तू जर असतास तर अजून आम्हाला चौकार षटकार इथे बघायला भेटले असते का? चिराग माळीच्या बल्ल्यामधून आले असते का? हो, नक्कीच आले असते. सध्या तरी टाइम खराब चालू आहे म्हणून बघूया पुढच्या मॅचला. जे 2 प्लेयर तुझे उभे आहेत त्यांना काय सांगू इच्छितो? काय नाही, 60 प्लस मारायचा प्रयत्न करा, बस मॅच जिंकू आपाप. क्या बात आहे. हो, तर चिराग माळी आपल्यासोबत लगेच वळणार कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू रेशमा, एंड इट्स ऑल राइट. माजी शेख लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स. ओ बढ़िया गेंद आगे रखा था, पैर नहीं चले थे वहाँ पर, क्रीज बॉक्स से खेले थे बैट्समैन पंकज भोयर. देखिए, जहाँ मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है वहाँ क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है. कोई भी फुटवर्क नहीं था कुणाल पिछले शॉट के पीछे. अगदी बरोबर आहे. फुटवर्क नव्हतं आणि त्याचमुळे तर हा डॉट बॉल आहे. पदलालित्य मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं आणि हे खूप महत्त्वाचं ठरतं ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळता. मग अशी चिरागनी सांगितलं 55-60 केल्या तरी आम्ही जिंकू शकतो. मी म्हणेन त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त करावं लागेल. माजी शेख इस मरतबा फिर से अच्छी गेंद, लगातार जगह से खड़े खड़े शॉट खेलने की कोशिश कर रहे हैं बैट्समैन. हमारे बीच में सम्मानीय दिनेश चौधरी साहब आए हैं, सोना देवी टेमगढ़ के करता धरता. मोस्ट वेलकम. बाली ट्रॉफी की सुहानी शाम में आपका स्वागत है अल्ताफ बाली और पाइनियर स्पोर्ट्स क्लब की तरफ से. माजी शेख, ओ परफेक्ट यॉर्कर वाइड. क्या बॉलिंग की इस ओवर में माजी शेख ने. लगातार भिन्न भिन्न प्रकार की गेंदे की वेरिएशन था, रफ्तार थी और गति परिवर्तन था. भिन्न आणि विभिन्न प्रकारची बॉलिंग इथे तर झालेलीच आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर व्हेरिएशनवर तुम्ही चर्चा करत होते. याच व्हेरिएशनमध्ये कमबॅक करून दिले आपल्या टीमला. पहिल्या 3 ओव्हरमध्ये सुस्थितीमध्ये असलेला संघ त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी बॅकफुटला दिसलाय. पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर रन होते 34 आणि त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 12 रन खर्च करण्यात आलेले आहेत बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. चांगले व्हेरिएशन भरलेली बॉलिंग आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय बॉलर माजिदच्या माध्यमातून. देखिए पूरा ओवर दिखाया जा रहा है. पहली आउटस्विंगर थी, दूसरी फुलर लेन वाइड यॉर्कर थी. कमाल की बॉलिंग की वहाँ पर माजी शेख ने. आखिरी ओवर के लिए मोर्चे पे लगाया गया है कामरान पटेल को, मैन फ्रॉम तलोली. अगर हम नवाब स्पोर्ट्स की बल्लेबाजी देखते हैं, अंपायर मॅच थांबवायची आहे, पंचांनी मॅच थांबवायची. एक भव्य सत्कार आहे, 1-2 मिनिटासाठी मॅच थांबवायची आहे. तो यहाँ पर एक सत्कार होने जा रहा है. ओमकार हमारे बीच आ चुके हैं, उनका पहले सत्कार हम करने जा रहे हैं. ओमकार भाई, आपला सत्कार करत असताना आम्हाला अभिमान वाटतोय. बाली ट्रॉफीचे आयोजक पायनियर स्पोर्ट्स कडून आपला हा सत्कार होत आहे. नईम शेख यांच्या शुभ हस्ते हा भव्य सत्कार. एक शॉल आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह नईम शेख साहेब यांच्याकडून. तसेच अद्वैत भाऊ आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचा सुद्धा आता आपण पुढे सत्कार करणार आहोत. ओमकार आणि अद्वैत. अभिनंदन दोन्ही युवा खेळाडूंचं. आणि आता परत एकदा आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्सकडे. सामना सुरू करायला हरकत नाही आहे. धन्यवाद. धन्यवाद हरेश.
5 ओवर की समाप्ति पे 46 रन बने। अगली 2 टीमों को टॉस बॉक्स 5 फॉर्चून में उनके कप्तानों को बैठना है। जॉली कामतकर के कैप्टन और कृष्णाई स्टोन कारीवली के कैप्टन। ग्रामीण का तड़का इसके बाद आप देखेंगे। कमरान पटेल पहली गेंद स्विंग करने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। देखिए डॉट गेंद कुणाल जब गिरती है तो बल्लेबाज पे कहीं ना कहीं मानसिक दबाव आ जाता है आणि ती देखील डेथ ओव्हरमध्ये जर पडत असेल तर दबाव आणखीन वाढतो आणि डेथ ओव्हरमध्ये सध्या बॉलिंग करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे कामरान पटेलने। कमरान पटेल फिर से अच्छी गेंद, लेन गेंद थी और लगातार आड़े बल्ले से खेल रहे हैं। देखिए इस तरह की जो गेंदें रहती हैं जब आड़े बल्ले से आप खेल रहे हैं मानो ऐसा है कि आप सहरा में पानी तलाश कर रहे हो। कमाल की बॉलिंग हो रही है नवाब स्पोर्ट्स की तरफ से। नूरुल शेख भी हमारे बीच में है वीआईपी डाइस पे। फुल टॉस गेंद स्विंग कर दिया और गेंद आउट ऑफ पार्क 6 रन। कमाल का शॉट। और ये देखिए कुणाल, घी का लड्डू अगर टेढ़ा भी हो तो खाने में वही मजा देगा। ये तो देसी घी का लड्डू खिला दिया है विथ ड्राई फ्रूट। ये देखिए जा रही है जा रही है जा रही है, सजनी गई साजन के घर, आउट ऑफ पार्क। सिक्सर से खाता खोला है दर्शन पाटिल ने और सिक्सर ने 50 के ऊपर स्कोर को ले जा दिया है। एसपी दापोटे करण पाटिल फैम टीम 52 रन 5 विकेट। आप देख रहे हैं भारत का सुपर से ऊपर शो आए दिन बाहर के बाली ट्रॉफी में सिटी क्रिकेट का घमसान। एक और हुक शॉट खेला है और ये भी गेंद स्क्वायर लेग के ऊपर 6 रन। आसान तो गेंद नहीं थी, शॉट बनाया वहां पर। अगदी बरोबर आहे, शॉट बनवला आणि बॅनर फाडून हा षटकार गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। चांगलं टायमिंग। शुमाइल सूसे के मैजिक बॉक्स के बैनर को सलामी देता हुआ ये सिक्सर, जिसके बारे में प्रेजेंटेशन में अक्सर कहा जाता है यारों के यार है। हमारे स्पॉन्सर हैं मैजिक बॉक्स के। देखिए 2 तुम्हारी 2 हमारी, 2 डॉट गेंदे 2 सिक्सर। कामरान इस मरतबा बल्ले के अंदर लगी चाइनीज कट, विकेट कीपर के पास गई, कोई रन नहीं। स्कोर इस वक्त 58 रन है और 5 विकेटें गिरी है। 1 गेंद बची है इस इनिंग की। लेकिन मेरा अपना मानना है कि टोटल तो ऐसा है जहां पे मुकाबला हो के रहेगा। इस मरतबा छोटी बैकलीफ का इस्तेमाल, गेंद को खेल दिया डीप मिड ऑफ पे, दूसरे की कॉल और आउट हो गए बैट्समैन। तो कुल मिलाकर रन बने 59। 60 रनों की चुनौती, 10 का आस्किंग रन रेट। आइए दोस्तों ग्रामीण क्रिकेट तरका मैच की तरफ हम आपको लिए चलते हैं 5 फॉर्चून रिलेटस टॉस बॉक्स में, जहां पर वॉइस ऑफ इंडिया, किंग वॉइस और आवाज की मलिका और बाली ट्रॉफी की बाहर द क्वीन रेशमा मैकर मौजूद है। इज ओवर टू हरेश एंड रेशमा। धन्यवाद सिद्दीक भाभी जी एंड कमेंट्री टीम। दोस्तों इस वक्त हम 5 फॉर्चून रियल्टर्स टॉस बॉक्स में खड़े हैं और इस खूबसूरत टॉस बॉक्स के हमारे स्पॉन्सर हैं मुशीर नाचन, सादात पटेल और विष्णु चंदे। अभी जो मुकाबला होने जा रहा है ये ग्रामीण का 4 ओव्हर का मुकाबला है। मेरे साथ रेशमा मयेकर जी आ चुकी है। एका बाजूला कृष्णाई स्टोन्स कारिवली आणि दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट्स कामतगर। मी मॅच रेफरी अझीम हमदुल्ले ह्या विनंती करणार आहे आपल्यासोबत जुळायचं आहे। त्याचप्रमाणे ह्या टॉस सेरेमनी जे आपले प्रमुख पाहुणे आहेत ते असतील दिनेश चौधरी साहेब। दिनेश चौधरी जी आपणास नम्र विनंती आहे, आपला शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण पार पाडणार आहोत।
तर आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. द डॅशिंग पर्सनॅलिटी दिनेश चौधरी साहेब, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल आपण करणार आहोत. नक्कीच, आणि चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. कृष्णाई स्टोन्सचा कॉल आहे. कॉल असेल ए बी. अल्ताफ बाली हा कॉल आहे अँड इट्स ए बी. तुम्हाला सुद्धा अल्ताफ बाली पावलेले आहेत. तर टॉस विनिंग कॅप्टनला चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते हे टॉस कॉइन. त्याचप्रमाणे फाद दलवी, मनसब मुल्ला, रॉलेक्स मेडिकेअरकडून पुरस्कृत करण्यात येणारी ही किटबॅग आणि जॉली डिझायनरकडून डिस्काउंट व्हाउचर दिनेश चौधरी साहेब देत आहेत. दिनेशजी, आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. दिनेश चौधरी साहेब, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे बाली ट्रॉफी 2021 मध्ये. कृष्णाई स्टोन्स आजचा तुमचा पहिला सामना असेल. बाली ट्रॉफी 2021. कोविड-19मुळे आपण ऑडियन्स घेतलेले नाही आहेत, पण सगळ्या सुरक्षिततेचा आपण वापर केलेला आहे. मास्क आपण सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघतो, सॅनिटायझर प्रॉपरली केलेला आहे. काय सांगायचं आहे त्याबद्दल? या टुर्नामेंटबद्दल मी तर पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व पब्लिकला माझी विनंती आहे की आपण येताना मास्क लावून यावे आणि सहजासहज तर यावेच नाही आणि घरीच बसून बघावे. नक्कीच. प्रिन्स मूवीजच्या द्वारे आम्ही तुमच्या घराघरात पोहोचलेलो आहोत, त्यासोबत केबल नेटवर्क्सच्या द्वारे आम्ही तुमच्या घराघरात पोहोचलेलो आहोत. सो टॉस जिंकलेला आहे, नाणेफेकी जिंकलेली आहे, ग्रामीणचा मुकाबला आहे, 4 ओव्हर्सचा हा सामना असणार आहे. काय निर्णय असेल? आम्ही बॅटिंग करणार पहिले. बॅटिंग करून समोरच्या टीमला, जॉली स्पोर्ट्स कामतगरला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही बॅटिंग करणार आहोत पहिले. आम्ही 50च्या वर स्कोअर करणार. 50 स्कोअर करण्याचा प्रयत्न असेल. बघा कसा योगायोग आहे. के फॉर कारिवली, के फॉर कामतगर. ओके, हे दोन असे गाव एकमेकांशी भिडणार आहे. कामतगर कारिवलीचा सामना यापूर्वी या सीझनमध्ये झाला आहे का? हो, लास्ट टुर्नामेंटमध्येच झालता, ते विन झालते. अच्छा, म्हणजे यावेळेला तुम्हाला सुवर्ण संधी आहे हिशोब परतफेड करायची. जर तुम्ही नाणेफेक जिंकले असतं तर काय निर्णय घेतला असता? बॅटच घेणार होतो, की नाईटच्या टायमाला कसं चेसिंगला जरा प्रॉब्लेम होतो आणि बघूया आता कितीपर्यंत थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. कामतगरचं प्रदर्शन या हंगामामध्ये कसं राहिलं आहे? चांगलंच आहे. हर एक टुर्नामेंट चांगले केले, फायनल सेमीफायनलपर्यंत पोहोचलोच आम्ही. तर आमच्या शुभेच्छा आहेत की तुम्ही या टुर्नामेंटमध्ये दोन्ही संघांनी चांगलं क्रिकेट दाखवावं लोकांना आणि लोकांचं मनोरंजन करावं. न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स. कारिवली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. दोन्ही टीम्सना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. आणि पुन्हा वळूया आपल्या कमेंट्री पैनल. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. बहुत धन्यवाद. देखिए, जितनी टीमें यहाँ पर खेल रही है और जो जीत के जा रही है, फॉर्मेट चाहे 40+ हो, चाहे ग्रामीण हो, चाहे सिटी हो, कम से कम जीतने के बाद पायनियर ऑर्गेनाइजिंग कमेटी से पूछ के जाए कि उनका अगला मैच कब है. और दूसरी बात है कि आप टेलीविज़न सेट पे देखते रहिए. कुछ मजबूरी होने की वजह से शेड्यूल चेंज है, तो हम आपसे रिक्वेस्ट करते हैं कि आप अपना मैच जीते तो जाकर ऑर्गेनाइजिंग कमेटी से पूछ के जाए कि आप हमको कब आना है. धन्यवाद कमेंट्री बॉक्स. दोस्तों, परफॉर्मेंस ऑफ द डे अवार्ड के लिए हम यहाँ पर बी क्रीमी और ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स में आ चुके हैं. मेरे साथ रेशमा महेकर जी हैं और मेहमानों की उपस्थिति में परफॉर्मेंस ऑफ द डे, कल जो मुकाबले हुए उसका बेस्ट परफॉर्मेंस आज रिवॉर्ड किया जाएगा. तो हमारे मेहमानों को मैं बुलाना चाहूँगा. मैं शादाब खोदकर साहब और दिनेश चौधरी साहब, आप दोनों से गुजारिश करूंगा कि यहाँ पर हमारे प्रेजेंटेशन बॉक्स में आपको उपस्थित होना है. एसके स्पोर्ट्स मापोली के शादाब कोटकर साहब, जो कि टेनिस क्रिकेट बैट के होलसेलर है और मैन ऑफ द मैच के लिए एक कैप के स्पॉन्सर है, और उनके साथ दिनेश चौधरी. टीमगर टीम थोड़े समय बाद खेलने जा रही है, लेकिन दिनेश जी की एक खासियत है, हमेशा मुस्कुराते रहते हैं. रेशमा, अगर आपने गौर किया होगा, बीपीएल का ऑक्शन जितना आसानी के साथ दिनेश भाई ने करके दिखाया, उनकी जो विहान मीत कुमार टीम थी, बहुत स्मूथ ऑक्शन उन्होंने खेला और आज हमारे साथ वो आ चुके हैं. सर, वेलकम.
स्वागत आहे सर तुमचं बाली शाहिद ट्रॉफी अंसारी साहब। 2021 मध्ये। शाहिद अंसारी जी हमारे बीच जुड़ चुके हैं, मैगी 11 के मैनेजर कहिए, कोच कहिए, वेल विशर कहिए। और आज बड़े खुश भी लग रहे हैं क्योंकि उन्हें पता है किसको परफॉर्मेंस ऑफ द डे मिलने वाला है। जी हाँ, तो दोस्तों 3 बड़े इनाम कल के परफॉर्मेंस के लिए। आइए जानते हैं रेशमा से कि परफॉर्मेंस ऑफ द डे कल के दिन का किसे मिलने जा रहा है। आणि काल ज्याच्या परफॉर्मन्सने अगदी मैदान हलवलंय, आकाश वळसे फ्रॉम मॅगी 11। जोरदार टाळ्या होत्या आकाश वळसेसाठी। काय चुम्मेश्वरी परफॉर्मन्स केला होता काल त्याने। 22 चेंडूमध्ये 67 धावांची खेळी। सर्वप्रथम आर के फ्री हिट म्हणजेच रझिक वरी आणि ग्यासुद्दीन शेख यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आर के फ्री हिटचा बॅट, रिव्हर्स स्वीप असो वा स्विच हिट, जर हातात असेल आर के फ्री हिट तर तुमचं क्रिकेट होणार सुपर हिट। आता आपण विनंती करणार आहोत सन्माननीय दिनेश चौधरी साहेब यांना की ही सायकल आपल्याला आता द्यायची आहे। क्या बात है आकाश। विनोद पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेली ही परफॉर्मन्स ऑफ द डे ची सायकल अगदी ब्रँड न्यू कोवळी सायकल आहे आणि एकच काम आकाशनी करायचं आहे ते म्हणजे ट्रिन ट्रिन बेल वाजवायची आणि सायकल चालवायची आहे। आणि तदनंतर दयानंद चोरगे साहेब यांनी पुरस्कृत केलेली ही सुंदर ट्रॉफी देण्यात येत आहे आकाश वळसे यांना। धन्यवाद दिनेश चौधरी जी, धन्यवाद शादाब कोटकर जी, धन्यवाद शाहिद भाई अंसारी। सो आकाश, आरकेचा हा तुला बल्ला मिळालेला आहे, त्याच्याने तू हल्ला करणार आहेस का? नक्कीच करू पुढच्या मॅचमध्ये। पुढच्या मॅच मध्ये या बल्ल्यामधून आम्ही किती रन्स अपेक्षा करू शकतो तुझ्याकडून? पुढच्या सगळ्या मोठ्या मॅच आहेत, चांगलाच प्रयत्न करेन चांगला खेळण्याचा आणि बाली ट्रॉफीमध्ये पुढे जाण्याचा। क्या बात है आकाश, अर्थात परफॉर्मन्स ऑफ द डे मिळाला आहे, परंतु अजून भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे। पण तुला कुठे असं वाटते का अशा प्रकारचे जेव्हा पारितोषिक मिळतात तेव्हा आपोआप एक स्वयंप्रोत्साहन तुला मिळतो चांगलं खेळण्यासाठी? हो नक्कीच। आणि ही जी प्लेअर ऑफ द डे संकल्पना आहे ही तुला कशी वाटली? खूप चांगली संकल्पना आहे, याच्यामुळे प्रोत्साहन भेटतं फिल्डरला पुढे चांगलं खेळण्याचं। तर आमच्या लक्ष शुभेच्छा आहेत की तू चांगलं खेळावं आणि मॅगी 11नी मोठा पल्ला गाठावा। हा होता आकाश वळसे आपल्या सोबत, ज्याने 67 रन्सची अगदी मजेदार काल खेळी खेळलेली आहे, रंगतदार खेळी खेळलेली आहे आणि बदलेला आहे परफॉर्मन्स ऑफ द डे। चला पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे, धावत पळत जोरात। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। थैंक यू हर्ष पंड्या सर एंड थैंक यू मिस मयकर। एक अलग अंदाज रहता है उनका भी। ओवर टू यू कमेंट्री बॉक्स। लेकिन आपकी मालूमात के लिए कि आजकल रैपिंग का ज़माना है, जितना फास्ट बोला जाए उतना ज़्यादा पब्लिक पसंद कर रही है। बाली ट्रॉफी 2021 मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत। आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व टीम्सला पायनियर स्पोर्ट्सच्या वतीने एक विनंती करण्यात येते की काही कारणास्तव आपल्या मॅचेसच्या शेड्यूलमध्ये थोडासा बदल करण्यात आला, त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला या स्पर्धेमध्ये या परशुराम टावरे स्टेडियममध्ये खेळण्यासाठी येता, मॅच जिंकल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या काही मॅचेस आपल्या आहेत त्या कुठल्या दिवशी कुठल्या वेळेला इथे खेळवण्यात येतील याची माहिती आमच्या पायनियर स्पोर्ट्सचे सर्व जे संयोजक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर आम्ही वारंवार आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून याची अनाउन्समेंट नेहमीच करतोय की उद्या कुठल्या मॅचेस किती वाजता होणार आहेत त्याच्यावर देखील आपण लक्ष ठेवायचं आहे आणि दिलेल्या वेळापेक्षा आपल्याला 1 तास अगोदर या परशुराम टावरे स्टेडियममध्ये उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून यानंतरच्या सर्व मॅचेस सुरळीत होतील। धन्यवाद। थैंक यू कुणाल सर। इस मर्तबा जरार मुल्ला को ऊंचा स्ट्रोक खेलना चाहते थे, आसान सा कैच विकेट कीपर के हाथों में और पहला झटका लगता हुआ नवाब स्पोर्ट्स को जरार मुल्ला के रूप में। दूसरे ओवर का खेल शुरू है। 60 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है नवाब स्पोर्ट्स। दूसरे ओवर की पहली गेंद पर आतिश बामरे ने टीम को ब्रेक थ्रू दिलाया, जरार मुल्ला को बहुत सस्ते में आउट किया। 2 रन बनाकर पवेलियन लौटे जरार मुल्ला। बाजिल शेख ने पारी अच्छे से
शुरुआत की है जहां से खत्म की थी। पहली गेंद पर छक्का लगाया था। टीम का स्कोर इस वक्त है 10 रन, 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज विजय केने जा रहे बल्लेबाजी के लिए। नवीन फलंदाज विजय केने जे आव्हान आहे ते 60 धावांचं आणि बरोबर 10च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकाव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. विजय केने सामना करेंगे आतिश बामरे का। आतिश गेंदबाजी के लिए तैयार। हाजी समस्या डिस्टेंस एंड से विजय के लिए पटकी हुई गेंद शरीर से दूर छेड़खानी करना चाहते थे, वहां पर हल्की सी अपील विकेट कीपर द्वारा। अंपायर तत्समच नहीं, डॉट गेंद। अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला आपटे दिली होती आणि चेंडू पडल्यानंतर उचलला होता, सरळ निघून जातोय यष्टिरक्षक आतिश माले याच्या हातामध्ये. एक अपील तिथे पाहायला मिळाला होता, मात्र पंच आपल्या भूमिकेवर ठाम. इस मर्तबा लेट कट करना चाहते थे, समझ ही नहीं पाए विजय केने, डॉट गेंद। अब विजय केने दबाव में आ चुके हैं, दबाव में आ चुकी है इस ओवर में नवाब स्पोर्ट्स। पहली गेंद पर विकेट, उसके बाद लगातार 2 डॉट गेंदे। अगदी बरोबर, पूर्णपणे दडपणाखाली नवाब स्पोर्ट्स संघ आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आतिश बामरे दूर वाले एंड से इस मर्तबा बॉलर बैक ड्राइव करना चाहते थे, मोटा सिरा लिया, गली की दिशा में गेंद गई थी, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 11 पर पहुंचा। हालांकि आस्किंग रन रेट अगर हम देखें तो 1 ओवर के बाद वही था 10 रन प्रति ओवर, लेकिन इस ओवर में आतिश बामरे ने बढ़िया गेंदबाजी की है। 4 गेंदों में केवल 1 रन खर्च किया है और 1 विकेट हासिल की है। नक्कीच अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण जर बघितलं तर 4 चेंडू हाताळलेले आहेत, फक्त 1 धाव खर्च केलेली. अब स्ट्राइक पर आए बाजिल शेख, सामना करेंगे आतिश बामरे का। बहुत तेज निकल गई, लहराती हुई बलकाती हुई बाजिल शेख को बीट करती हुई गेंद पहुंची विकेट कीपर के पास डॉट के रूप में। अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतो आणि फलंदाज बाजीलेला जागेवर येण्याचा आदेश देणारा चेंडू आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. आणि पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूने वळला होता. अप्रतिम डिलिव्हरी, बहुत खूबसूरत गेंद। इस मर्तबा पेस परिवर्तन, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, कैच छूटा है वहां पर। कोशिश बहुत बढ़िया की थी, बाजिल शेख को जीवन दान मिला है। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 12 रन। बहुत बढ़िया गेंदबाजी कहेंगे हम आतिश बामरे की, केवल 2 रन खर्च किए। क्या कहेंगे सुभाष जुमाल आतिश बामरे की गेंदबाजी के बारे में? नक्कीच मी तर एवढेच म्हणेन ना, कम खर्चीला और फुल चर्चीला. बहुत बढ़िया गेंदबाजी, कम खर्चीला, बिल्कुल सही कहा आपने। मानो पॉकेट मनी दी गई हो उन्हें और कहा गया हो कि अब लॉकडाउन है। अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. कंजूस मारवाडी ही उपमा ही त्याला दिली जाऊ शकते, ज्याप्रमाणे त्याने धावा खर्च केलेल्या आहेत फक्त 2. हमारे बीच में मोहतरम क़याम शेख साहब आ चुके हैं। वेलकम। बाली ट्रॉफी 2021 में आपका दिल की गहराइयों से इस्तकबाल है। अब जीत को बुलाया गया गेंदबाजी के लिए, देखना अब जीतने वाली गेंदबाजी करते या नहीं। बाजिल शेख सामना करेंगे जीत का, जीत गेंदबाजी करेंगे वीआईपी एंड से। समय के मामले में सहयोग करना है एसपी दापोरे, अंपायर आपको ऑफिशियल कॉल दे रहे। पहली वार्निंग, जीत गेंदबाजी करेंगे वीआईपी एंड से, सामना करेंगे बाजिल शेख। वाइड यॉर्कर गेंद, शरीर से दूर ड्राइव लगाना चाहते थे बाजिल शेख, बीट वे, डॉट गेंद। चांगली सुरुवात आपण बघतोय जीत पाटील मॅन फ्रॉम वडगर या गोलंदाजीच्या माध्यमातून. आउटसाइड ऑफशॉट हा चेंडू हाताळला होता आणि फलंदाज पूर्णपणे अचंबित झाला, ते आपण रिप्लेमध्ये पाहू शकता.
सुभाष धुमाल बंटी स्पोर्ट्स का मैच क्या खत्म हुआ उसके बाद से लगातार वो उसी दिशा में गेंदबाजी हो रही है हर मैच में। इस मरतबा फुल पे लेके ड्राइव किया है गेंद को, तेज आउटफील्ड पर सरकती हुई, फील्डर मौजूद है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। आज बंटी स्पोर्ट्स ने क्या गेंदबाजी की, तारीफ के काबिल गेंदबाजी रही थी मयूर पाटील की, और क्या बल्लेबाजी की थी प्रतीक विषयने। आणि तिथपासूनच बऱ्याच संघाच्या गोलंदाजाने बंटी स्पोर्ट्सची मॅच संपल्यानंतर प्रतिस्पर्धी संघासाठी घंटी वाजवण्याची सुरुवात केलेली आहे खत्रीची। अजय मुकादम ने बहुत बढ़िया गेंदबाजी की, उसके बाद हम देख रहे हैं आज नवाब स्पोर्ट्स ने भी अच्छी गेंदबाजी की है। एसपी दापोड़े जैसी टीम को 60 पर रोका है जीत मुड़ते हुए। इस मर्तबा गेंद को स्वंग कर दिया है, फील्डर बने दर्शक और गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। बाहेर पाहायला मिळतोय विजय केनियाच्या बॅटमधून अप्रतिम षटकार। बिल्कुल थोड़े से दबाव में भी थे विजय के ने, 2 डॉट गेंदें खेली थी, एक सिंगल निकाला था, उसके बाद अब दबाव को थोड़ा सा छाट दिया विजय के ने, स्कोर 18 पर पहुंचा है इस छक्के की मदद से। विजय के ने सामना करेंगे जीत का, इस मर्तबा गेंद को खेल दिया है, अपर कट किया है डीप पॉइंट पर, फील्डर जब तक गेंद को उठाते 1 रन पूरा किया, एक से ज्यादा कुछ भी नहीं, से 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 19 रनों पर पहुंचा है। तीसरे ओवर का खेल चल रहा है, 60 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है नवाब स्पोर्ट्स इस मैच को जीतने के लिए। बाजिल शेख सामना करेंगे जीत का, लो फुल टॉस गेंद स्वंग किया है, गेंद को फील्डर गेंद के नीचे, बढ़िया कैच, बड़े मैच में बड़े खिलाड़ी नहीं बन पाए बाजिल शेख। होते कुमार ओमकार नरेश घरत आणि कुमार यश राम कोरे ज्यांनी नेपाळ इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेत भारतीय संघाला गोल्ड मेडल मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे, त्यांचं नक्कीच या बाली ट्रॉफी 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे। वेलकम कुमार नरेश ओमकार नरेश घरत आणि कुमार यश राम कोरे, आपलं हार्दिक स्वागत है। यस, बहुत बड़ी गुड न्यूज़ है हमारे भिवंडी शहर के लिए दोस्तों। कुमार ओमकार नरेश घरत और कुमार यश राम कोरे, ये 2 कारिवली के हमारे युवा खिलाड़ी हैं जो बॉक्स लंगड़ी में नेपाल इंटरनेशनल टूर्नामेंट खेलने गए थे और भारत के लिए स्वर्ण पदक जीत कर आए हैं। ऐसे 2 युवा खिलाड़ियों के लिए एक बार जोरदार तालियां हो जाए। कुछ तो नए बल्लेबाज कामरान पटेल आए, सामना करेंगे विजय के ने, बहुत खूबसूरत गेंद खोद के निकाला था, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए जा रहे, खतरा हो सकता है, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, जोखिम बड़ा रन पूरा किया, इन 2 रनों से स्कोर 22 पर पहुंचा है। 3 ओवरों की समाप्ति के बाद नवाब स्पोर्ट्स 2 विकेटों के नुकसान पर 60 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है इस मैच को जीतने के लिए। लगेच 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 22 धावा, 22 धावांनी 2 फलंदाज बाद झालेले आहेत, 3 षटकांची समाप्ती झालेली आहे। अब कमेंट्री बॉक्स में होगा परिवर्तन, मेरे साथ जुड़ेंगे कमेंट्री बॉक्स में आईपीएल की मराठी की मशहूर आवाज़ कुणाल दाते सर। वेलकम सर इन कमेंट्री बॉक्स वंस अगेन। थँक्यू नबील देवकर आणि त्याचबरोबर सुभाष धुमाळ यांना तुम्ही ऐकत होतात। 22 रन झाले 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर, रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढलाय कारण लक्ष्यापासून संघ थोडासा दूरच चाललाय। नवाब स्पोर्ट्स या संघाच्या समोर लक्ष्य आहे 60 रनचं, 3 ओव्हरमध्ये फक्त 22 झालेत आणि आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत अजूनही 38। बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे, अंपायरकडून तशी खूण होते। बॅटिंग पॉवर प्ले
मध्ये आता मोठे फटके मारणं गरजेचं आहे, एअर स्ट्राईक करणं गरजेचं आहे, कारण लक्ष्य 18 बॉलमध्ये 38. तसं पाहिलं तर चेसेबल आणि केलं तर कठीण, हीच तर क्रिकेटची परिभाषा आहे. कारण आज भारतीय टीमने 225 रनचं लक्ष्य ठेवलं आहे इंग्लंडच्या समोर T20मध्ये, जो शेवटचा T20 सामना आहे अहमदाबाद पेटीएम T20चा. नवाब स्पोर्ट्स को अगर इस मैच को जीतना है तो कामरान पटेल को पिच पर रुकना होगा. आपकी मालूमात के लिए बताता चलूँ, ये बहुत हार्ड हिटर बल्लेबाज है और इस मैदान पर इनके नाम भी कई कीर्तिमान है. और एसपी को अगर जीतना है तो कामरान को सस्ते में आउट करना होगा. ओहो, चांगला बॉल गुडलेन स्पॉटवरून थोडासा उंची घेत गेला, फ्रंट फुटवर आला, परंतु लांबून खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा, विकेट किपरचा वेध घेतला जाईल. 17 बॉलमध्ये आता 38 रन करायचे आहेत. चांगली बॉलिंग, पहिल्याच बॉलवर इम्प्रेस केले बॉलर आतिश भांबरेने. कंटिन्यू बॉलिंग करत असताना पॉवर प्लेमध्ये या अगोदर त्यांनी बॉलिंग केली होती, कॅप्टनने बॉलिंग करत असताना फक्त 2 रन खर्च केले होते पॉवर प्लेमध्ये. चेंज ऑफ पेस, गती कमी केली, ओळखली आणि पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, मॅजिक बॉक्सच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. इसी तरीके की बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं कामरान पटेल. काय स्ट्रोक होता कामरान पटेलचा, थोडीशी नजर हटवली बॉलवर, परंतु काय टायमिंग होतं. मोठा फटका, कारण हाईट त्याची तेवढी आहे, उंचीचा पुरेपूर फायदा घेतलाय. यावेळेला भरपूर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न कव्हर्सच्या वरून, कारण बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे आणि या परिस्थितीमध्ये मात्र एक डॉट बॉल येतोय आतिश भांबरेच्या माध्यमातून. कमबॅक चांगलं होतंय, पहिला डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसरा डॉट बॉल. बढ़िया वापसी, छक्का खाने के बाद आतिश भांबरे की पूरी तरीके से बीट किया था कामरान पटेल को. चांगला खेळ. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय, वेट ट्रान्सफर केलाय आणि उभाच राहिलाय खेळपट्टीवर, कारण टायमिंग एवढं प्रॉपर आहे, त्याला माहिती ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्लिअर करेल हा षटकार. तू शेर तो मैं सव्वा शेर. अगदी तसंच घडतं आणि आता 14 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता असेल या मॅचच्या दरम्यान. काय बॅटिंग सुरू आहे बॅट्समन कामरान पटेलची. आतिश भांबरेचा घेतलाय समाचार, तो देखील बॅटिंग पॉवर प्लेमध्ये, पॉवरफुल बॅटिंग. तसंच झालंय, कारण कामरान पटेलच्या विरुद्ध देखील लास्ट ओव्हरमध्ये 2 षटकार आले आणि आता कामरान देखील सांगतोय, तुम्ही मला 2 मारले तर मी पण 2 मारणार. आणि आणखीन एक डॉट बॉल. हेच झालं होतं लास्ट ओव्हरमध्ये, डॉट बॉल येत राहिले, षटकार येत राहिले आणि आता देखील या ओव्हरमध्ये आतिशच्या विरुद्ध तेच समीकरण. आता बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 13 बॉलमध्ये रन करायचे 26, रिक्वायर रन रेट 12. 13 बॉल 26 रनची आवश्यकता, 13 गेंदे 26 रन. What a match. Last ball of batting power play. फुलर लेनचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, लॉंग ऑफला फिल्डर येत आहेत. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. कामरानने स्ट्राईक ठेवली स्वतःकडे, सिंगल घेतली आहे टीमसाठी आणि 12 बॉलमध्ये आता 25 रनची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. नबील, क्या कहोगे इस मैच के बारे में? कुछ भी कह नहीं सकते, 2 अच्छे बल्लेबाज पिच पर है, अच्छी पार्टनरशिप हुई है. विजय कहने सेट हो चुके, कामरान पटेल अब सेट हो चुके. अब एसपी को अगर मैच को जीतना है तो इन दोनों बल्लेबाजों को फटाफट पवेलियन में भेजना होगा. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, आता एक भव्य सत्कारकडे आपण वळत आहोत. क्रिकेटची चर्चा, कबड्डीची चर्चा, खो खोची चर्चा, फुटबॉलची चर्चा, परंतु आपला एक भारताचा मराठमोळा खेळ आहे बॉक्स लंगडी. आणि नीलम नाईक आपले जे कारिवली रत्न आहेत ते त्या अध्यक्ष आहेत बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे. नुकतेच आपली भारताची टीम नेपाळला खेळायला गेलेली होती.
आणि तिथून सुवर्ण पदक प्राप्त करून आलेले आपले 2 खेळाडूंचा आज भव्य सत्कार पायनियर स्पोर्ट्सकडून आपण करणार आहोत। सर्वप्रथम ओमकार नरेश घरत, बॉक्स लंगडी हा प्रकार आणि त्यात गोल्ड मेडल, सुवर्ण पदक हा सुवर्ण पदक असतो। शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही तुझा सत्कार करतोय आणि तुला पुढील टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा। तदनंतर यशराम गोरे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 2 भिवंडीकर आहेत आणि दोन्ही कारिवलीकर आहेत, हे आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। आणि अल्ताफ बाली आणि पायनियर स्पोर्ट्सकडून पूर्ण भिवंडीकरांकडून तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा आहेत। परत एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये। 12 बॉलमध्ये 25 रनची आवश्यकता। नाव बॅक टू क्रिकेट। मान्यवरांचा सन्मान होतोय, भारताचं प्रतिनिधित्व करतायत आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर बाली ट्रॉफीमध्ये ज्यांनी आपल्या भारताचा मान वाढवला, सन्मान वाढवला, त्यांचा सन्मान नुकताच केला गेलाय। पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बाली ट्रॉफीमध्ये आपलं। बॉलिंगसाठी आलाय, बॉलिंग मार्कवर जीत, ज्याच्या नावामध्ये जीत आहे, परंतु सामन्यामध्ये 12 बॉलमध्ये 25 रनची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला। समय के मामले में सहयोग करना है एसपी दापोड़े। 12 गेंदे 25 रन। कामरान पटेल है स्ट्राइक पर, जीत को कंटिन्यू रखा गया है। 12 मध्ये 25 हे समीकरण आहे या मॅचच्या दरम्यान। जीत आलाय बॉलिंग मार्कवर, चांगली बॉलिंग करणं गरजेचं असेल। फुलटोस बॉल, टायमिंग प्रॉपर, कॉमेंट्री बॉक्स मध्ये षटकार आहे। वेलकम कहने के लिए कामरान पटेल ने गेंद को भेजा था आपकी तरफ। वेलकम मुझे कहेंगे या विरोधी टीम को गुड बाय कहेंगे, ये देखना चाहेंगे हम। 11 बॉल आणि आता 19 रनची आवश्यकता। काय फटका आहे कामरानच्या बॅटमधून। टार्गेट या मॅच मध्ये 60 रनचं नवाब स्पोर्ट्सला आणि अगदी नवाबी थाटामध्ये बॅटिंग केली जाते बॅट्समन कमरानच्या माध्यमातून। 11-19। हाफ ट्रॅकर सोडून दिलाय, दबाव दिसतोय जीतवर, कारण या अगोदरचा बॉल फुलटोस होता, षटकार ठोकला, त्यानंतर मात्र हाफ ट्रॅकर आणि तो देखील खराब। 18 रन। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। आपले मॅजिक बॉक्स स्पॉन्सर SK एंटरप्राइजेसचे शुमाइल सुसे यांचं हार्दिक स्वागत आहे। यारो का यार, मदत को तैयार, शुमाइल सुसे। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। 11 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता। पुन्हा एकदा बॉलर तयार होतो आपल्या बॉलिंग मार्कवर। जीत समोर कमरान। यावेळेला कमरानने पाठवलाय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, यूज इट 6। कभी हाय कभी हाय कभी पटेल की ओर कर रहा है हल्ला, माशाअल्लाह। आए थे तभी मैंने कहा था कि एसपी दापोड़े को अगर मैच को जीतना है तो कामरान पटेल को बहुत जल्द वापस भेजना होगा। हालांकि मैच में अभी भी ट्विस्ट बाकी है। बिल्कुल सही कहा था आपने। 10 गेंदे 12 रन। काय बॅटिंग केली आहे कामरानने। आल्या आला त्याच्या बॅटमधून षटकार षटकार आणि षटकारच येत आहेत। कम्प्युटरसाठी बायनरी लँग्वेज असते 0-1, परंतु याची लँग्वेज पहा 0-6 0-6 0-6 अशीच आहे स्कोरबोर्डवर। लाजवाब बैटिंग। तारीफ काबिल बल्लेबाजी इस वक्त कामरान पटेल की अपने टीम के लिए। मास्टरपीस बॅटिंग इथे करत असताना 10 बॉलमध्ये 12 रनची आता आवश्यकता आहे। रन झालेले आहेत 48। चर्चा करतायत सर्वच्या सर्व खेळाडू आपल्या बॉलर बरोबर की तुला एक्झॅक्ट बॉल कुठे पिच करायचा आहे, परंतु ज्या पद्धतीने कामरान इथे खेळतोय त्याला हा 2 इंचाचा बॉल फुटबॉल सारखा 10 इंचाचा वाटायला लागलाय। बिल्कुल सही कहा आपने। जिस तरीके से कामरान पटेल गेंद को बाउंड्री लाइन की इतने दूर भेज रहे हैं, ऐसे लग रहा है कि गेंद उन्हें टेनिस बॉल नहीं बल्कि फुटबॉल नजर आ रहा है। अगदी बरोबर आहे। 10 बॉलमध्ये 12 रन करायचे आहेत या मॅचच्या दरम्यान आणि वरचढ आता होत असताना कामरान नवाब स्पोर्ट्सच्या माध्यमातून। बॉलर तयार, जीत
फुलटोस बॉल आणि हा देखील बॉल आता बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. फिल्डिंग डीप मध्ये चांगली होते. कामरान स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या पार्टनरने त्याला थांबवलंय. एकच रनिता मिळताना दिसते बॅट्समन कामरानला. या सिंगल नंतर रन झालेत आता 49 आणि 9 बॉलमध्ये 11 रनची आवश्यकता आहे या एका मोठ्या मॅचच्या दरम्यान SP दापोडे विरुद्ध नवाब स्पोर्ट्स मैदानामध्ये खेळत असताना. चला जास्त वेळ घेऊ नका, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, तुम्हाला वारंवार अंपायर सांगतायत. अब स्ट्राइक पर है विजय केने, सामना करेंगे जीत का. 9 बॉल आणि 11 रन. विजय स्ट्रायकिंग एंडला. आता समोर खेळलाय ओव्हर द बॉलर हेड. लॉंग ऑन वरून फिल्डर धावतायत बॉलच्या मागे. 1 रन इथे विजयला मिळेल आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्ड रन झालेले आहेत 50 अप आणि आता रन करायचे आहेत 8 बॉलमध्ये 10. 60 रनचं लक्ष होतं. 8 बॉल 10 रन हे समीकरण आलंय. स्ट्रायकिंग एंडला आहे विध्वंसक बॅट्समन कामरान पटेल, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत षटकारांचा पाऊस पडलाय. त्याने 4 बिग सिक्सेस त्याच्या बॅटमधून आल्यात. 8 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता नवाब स्पोर्ट्सला. गती कमी केली, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे लक्षच नव्हतं फिल्डरचं आणि त्याचा तर फायदा घेतलाय कामरानने. 2 रन ऍड होत असताना म्हणतात ना, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. या नशिबाच्या 2 रन, कदाचित 1 झाली असते, तिथे 2 झाल्यात. रन झालेत 52. क्या मैच हो रहा है, बहुत बढ़िया मुकाबला. इसी का नाम है बाली ट्रॉफी 2021. आता 7 बॉलमध्ये 8 रन करायचे आहेत नबील आणि मैदानामध्ये खेळतोय कामरान. तो असेल स्ट्रायकिंग एंडला. हा बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. फुलर लेनचा बॉल होता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल आणि आता आलंय रन बॉल इक्वेशन. त्यामुळे प्लेयर्स डगआउट. नवाब स्पोर्ट्सचे खेळाडू वाजवतात टाळ्या. हा होतोय टाळ्यांचा गजर. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रोत्साहन देणं गरजेचं असतं आपल्या खेळाडूला ज्यावेळेला तुम्ही अशी अफलातून बॅटिंग करता आणि संघाला एकदम सुस्थितीमध्ये नेता. 7 बॉल 7 रनची आवश्यकता. कामरान स्ट्रायकिंग एंडला. बॉलर जीत या ओव्हरमध्ये भरपूर महागडा. ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नरला डीप मध्ये फिल्डर आहे. यावेळेला चूक होते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. हा आहे दबाव दबाव आणि दबाव. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. हा येतोय बाली ट्रॉफी चौकार. 6 बॉलमध्ये रन करायचे 3. माध्यमातून असं वाटत होतं अडचणीमध्ये आहे संघ. 3 ओव्हरमध्ये 38 करायच्या होत्या बॅटिंग करणाऱ्या टीमला नवाब स्पोर्ट्सला. आणि नेहमीच म्हटलं जातं की अडचणीच्या काळात एकटे पडला की समजून घ्या तुम्ही असे राजा आहात ज्याला सैन्याची गरज नाही. तुम्ही एकटेच विजय मिळवून देऊ शकता आणि तेच तर काम केलंय कामरानने. हा एकटा राजासारखा लढलाय. बिल्कुल, जितनी तारीफ की जाए उतनी कम है कामरान पटेल की. आज जो उन्होंने इनिंग खेली है अब तक अपने टीम के लिए खेल रहे हैं. क्या हम आज दूसरा उलटफेर देखने जा रहे बाली ट्रॉफी 2021 में? ही स्पर्धा त्याच्यासाठी जाणली जाते. उलटफेर भरपूर होतात बाली ट्रॉफीमध्ये आणि त्याचमुळे भारतातली सर्वोच्च स्थानी जाऊन बसलेली स्पर्धा आहे अल्ताफ बाली आणि पायनियर स्पोर्ट्स यांची ही बाली ट्रॉफी 2021 मध्ये आपण आहोत. 6 बॉलचा खेळ शिल्लक. 3 रनची आवश्यकता असेल. चिराग माळी लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. चिराग माळी लास्ट ओव्हर. 6 बॉलमध्ये 3 रन त्याला डिफेंड करायचे आहेत. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल चाललाय सिलिक व पॉइंटला. अंपायरचा सिग्नल येतोय लेग बाईट्स आणि आता आलाय कामरान स्ट्रायकिंग एंडला. तो त्याच्या बॅटमधून फिनिशिंग स्ट्रोक सजवेल का हे पाहायचं आहे. परंतु 5 बॉलमध्ये 2 रन करायचे आहेत. तशी जास्त जोखीम घेण्याची आवश्यकता नाहीये. परंतु ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर काय खेळ आहे कामरान. फुलर लेनचा बॉल होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत पॉइंटला दिशा देतोय. 1 रन इथे मिळेल आणि या सिंगल नंतर आता मात्र मी म्हणेन नवाब स्पोर्ट्सला कोणी हरवू शकत नाही या मॅचमध्ये. स्कोर लेवल
बिल्कुल, अब यहाँ से नवाब स्पोर्ट्स मैच हार नहीं सकती है। दूसरा उलटफेर देखने जा रहे हैं हम बाली ट्रॉफी में आज ही के दिन। आणि इथे सामना फिनिश झालाय, मॅच इथे जिंकली आहे नवाब स्पोर्ट्सने। अगदी नवाबी थाटामध्ये हा सामना त्यांनी जिंकलाय। आणि आता लगेचच जाऊया आमच्या प्रेझेंटेशन कडे। कॉन्ग्रेचुलेशन नवाब स्पोर्ट्स, कॉन्ग्रेचुलेशन जरार मुल्ला, बाजिल शेख, कामरान पटेल, सुफियान शेख एंड ऑल टीम एंड हार्ड लग SP दापोडे। जाऊया लगेच आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तिथे आपल्याबरोबर जुळतील व्हॉइस ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर हरीश पंड्याजी आणि त्यांच्याच बरोबर रेशमाजी मयेकर। इट्स ओव्हर टू यू। धन्यवाद कुणाल दाते इन कमेंट्री बॉक्स। वो कहते हैं ना, पुराने ज़माने में ऐसे जब बादशाह आते थे, नवाब आते थे, सोने की छड़ी रुपए की मशाल, मतलब नवाब की सवारी आ चुकी है और नवाब टूर्नामेंट में आगे काफ़ी जाएगा ऐसा इस वक्त दिखाई दे रहा है। नक्कीच जसं त्यांचा संघ चाललाय, ज्या फक्त